भाजपामध्ये जाणाऱ्यांमध्ये माझं नाव असल्याशिवाय यादीच पूर्ण होत नाही, पण मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार। काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होणार। काँग्रेसचे आमदार असलेले संग्राम थोपटे यांनी ही माहिती दिली आहे। चव्हाण, तुमच्यातले बडे नेते भाजपमध्ये गेलेले आहेत आणि आता असंही चर्चा आहे की काँग्रेसमधून अजून काही आमदार किंवा नेते हे भाजपच्या वाटेवरती आहेत असं बोललं जातंय। कोण आहे ते किंवा कोण जातील असं वाटतं? नाही, अशी काही चर्चा मला वाटतं नाही आहे, कारण की याबद्दल वेळोवेळी वृत्तवाहिन्यांमध्ये असेल किंवा वृत्तपत्रात बातम्या आल्या। माझे नाव बऱ्याच वेळेला ती यादीमध्ये असतं, किंबहुना माझ्या नावाचे नाव नसल्याशिवाय ती यादीच पूर्ण होत नाही का असा सुद्धा प्रश्न आहे। या सर्व गोष्टीला पूर्णविराम वेळोवेळी मी दिलेला आहे। माझ्याबद्दल जी काही शंका त्या ठिकाणी व्यक्त केली होती, जी मी काँग्रेस पक्षात आहे, काँग्रेस पक्षात राहणार, याबद्दलची भूमिका मी ठामपणे सांगितलेली आहे। पुणे लोकसभेच्या बाबतीतलं काय असणार आहे चित्र? कारण कोण उमेदवार, इच्छुकांची मोठी संख्या आहे तुमच्याकडे काँग्रेसमध्ये, साधारणतः कोण उमेदवारी कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो किंवा काय तुल्यबळ? अजून काय उमेदवारांच्या बद्दलचे अर्ज काय मागितलेत अशी परिस्थिती नाही। उमेदवारांची संख्या असेल, मागणी लोक करतायत, परंतु आता ही कार्ड कमिटीचा सर्व निर्णय आहे। ही जागा वाटपामध्ये ही मुळात काँग्रेसचीच जागा पुणे शहरातली आहे। या अगोदर मोहन जोशी असतील किंवा अन्य आमचे नेते मंडळींनी ही जागा लढवली, काही ठराविक मतांनी पराभव झाला असेल, परंतु ही मूळची जागा काँग्रेसची आहे। तुम्ही जर पाहिलं असेल पुणे शहरातला मागचा कसबा मतदारसंघाचा निर्णय, हा धक्कादायक निर्णय म्हणजे युतीच्या बाबतीत त्या ठिकाणी घडला आणि त्या निर्णयामुळं आम्हाला ही जागा आम्ही जिंकू असा आत्मविश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।